ओल्या धरतीच्या खुशीत हिरवी बाळ रुजणार आहे, आसमंत फुले येणार आहे, आसमंत फुले येणार आहे। दरवर्षी 5 जून रोजी आपण पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो। Environment is everything. The air we breathe, the water we drink, the land we live on, and the nature we enjoy. But sadly, pollution, deforestation. पण आज आपल्या चुकीच्या सवयींमुळे निसर्ग संकटात आहे। वृक्षतोड, प्लास्टिकचा अतिवापर, पाण्याची नासाडी आणि वाढते प्रदूषण। या वर्षीची थीम आहे भूमिपूर्ण संचय, वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा। सुंदर गोष्ट ऐकणार आहोत एका मुलीची जिचं वय होतं 14 वर्ष। किती जणांचं वय 14 वर्ष? 8वी 9वी 10वी। नाव आहे ग्रेटा थुनबर्ग। किती जणांनी ऐकलंय ग्रेटा थुनबर्ग नाव? यावर्षीची थीम आहे बीट प्लास्टिक पोल्युशन, म्हणजे प्लास्टिक पोल्युशन कमी करा किंवा थांबवा। आता जसं मॅमने सांगितलं की प्लास्टिकला हजारो वर्ष लागतात एक प्लास्टिकचा तुकडा सुद्धा बिघडण व्हायला। झाडं लावायला पाहिजे असं तर सर्वांना माहितीच आहे, पण जे झाड आपण एन्व्हायरमेंट वाचवायचंय, पोल्युशन नाही करायचंय, आपण बऱ्याच वर्ष लावलं पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं पर्यावरण लावता की एक झाड तुम्ही आज कोण कोण लावणार उभे हात वर करा, प्रामाणिकपणे हात वर करा, कोण कोण झाडं लावणार आहे। ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते। नमस्कार मित्रांनो, प्रथमतः वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या आज तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आहे जागतिक पर्यावरण दिवस। मित्रांनो, या पर्यावरणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि पर्यावरणाशिवाय आपलं जीवन शुष्क आहे। मित्रांनो, कितीही आज इमारतीचं जंगल आपण उभं केलं असेल, भव्य दिव्य असं इमारतीचं सुंदर आपण जाळं उभं केलं असेल, परंतु जोपर्यंत आपल्या घरासमोर एखादा वृक्ष नसेल ना, तर खरंच हे जीवनच वृक्ष आहे। म्हणून मित्रांनो, आजचा दिवस हा विशेष दिवस आहे, हा हिरवा दिवस आहे। म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी एक तरी झाड लावलं पाहिजे, त्याचं छोट्या बालकाप्रमाणे संगोपन करून त्याची वाढ केली पाहिजे आणि हे झाड भविष्यामध्ये आमच्यासाठी मदतगार साबित होतात। तुम्ही बघता की संस्कृती ग्लोबल सुद्धा निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये सजलेली शाळा आहे। म्हणून खूप कमी दिवसामध्ये या निसर्गाचं, इथल्या सानिध्याचं सगळ्यांना ओढ लागली आणि हा निसर्ग भरभरून आपल्याला खूप काही देतो। म्हणून आजच्या दिवशी आपण एकतरी वृक्ष लावूया आणि सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आजचा तुमचा हाच होमवर्क आहे, आज एक झाड लावायचं आहे आणि मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे की सर आज मी हे झाड लावलेलं आहे। आणि संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगून ठेवलं आहे, वृक्ष वल्ली आम्हा स्वयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती। तर या हजारो वर्षापासून या भारतभूमीमध्ये वृक्षाचं अनन्य साधारण स्थान आहे, कारण वृक्षामध्ये देव पाहणारी आमची संस्कृती आहे। तर झाड लावायचं नाही तर त्याला भगवंतासारखं स्थापित करायचं। ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये मूर्ती स्थापित करतो, अगदी त्याचप्रमाणे त्याच भावनेनं त्या झाडाकडे आपण बघितलं पाहिजे। आज आपण फक्त झाडाचा काहीतरी आपल्याला वापर होतो, सावली मिळते, फळं मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात, हा झाला स्वार्थ भाव, ही झाली स्वार्थी भावना की झाड आम्हाला काहीतरी देतं म्हणून आम्ही ते लावायचं आहे। मित्रांनो, ही भावना न ठेवता झाडाला देवाप्रमाणे प्रेम करा, देवाप्रमाणे त्याची वर्शिप करा, भक्ती करा, तेव्हा खऱ्या अर्थानं झाडाप्रती आमची भावना निर्माण होईल। आज समाजामध्ये एकाच खड्ड्यात आपण झाड लावतोय परत, तर असं दरवर्षी आपल्याकडून झाडं लावले गेले पाहिजेत। अनेक झाडं तोडण्याचं काम आम्ही करत आहोत, ती मात्र आपल्याला सांगण्याची गरज नाही, परंतु झाडं लावण्यासाठी मात्र परत आम्हाला सांगावं लागतं। वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सारखे डे साजरे करावे लागतात। तर आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे, तर आजच्या निमित्ताने नक्कीच हा उपक्रम आपण राबूया आणि एकतरी झाड लावूया। धन्यवाद, बाय बाय।